पण आम्ही शिवभक्त म्हणणाऱ्या तरुणांना वयाच्या 50 वर्षामध्ये घरची भिंत सुद्धा चढवून नाही. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मावीर छत्रपती संभाजी महाराज मावळे हे जर समजून घ्यायचे असतील, पण ज्या गडकिल्ल्यांनी तुमचा आमचा इतिहास घडवला त्या गडकिल्ल्यांच्याच अवस्था काय आहे. आमच्या तरुणांनी त्या गडकिल्ल्यांवर जावं, तिथं नंगा नाच करावा, तिथं पार्ट्या कराव्या, टी शर्ट एवढ्या एवढ्या चड्ड्या घालून तिथं सेल्फी काढावा, त्यासाठी ते गडकिल्ले आहेत. मी नेहमी सांगतो गडकिल्ले हे पर्यटन स्थळ म्हणून बघू नका, फिरायला जायचं ठिकाण म्हणून ते गडकिल्ले बघू नका. शाळेची विद्या घ्यायची असेल तर शाळेमध्ये जावं लागतं, कॉलेजची विद्या घ्यायची असेल तर कॉलेजमध्ये जावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मावीर छत्रपती संभाजी महाराज मावळे हे जर समजून घ्यायचे असतील तर गडकोटांसारखं दुसरं विद्यापीठ नाही. ते गडकोट पर्यटन स्थळ म्हणून बघू नका, ती विद्यापीठ आहेत. आज जा त्या गडकिल्ल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचा पदस्पर्श झालाय, त्याच गडकिल्ल्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पावलांचा पदस्पर्श झालाय. त्याच गडकिल्ल्यावर आपल्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली, रक्ताचे पहाट वाहिले. आजही त्या गडकिल्ल्यांवरली माती घ्या, पाण्यामध्ये टाका, पाण्यावर जो तवांग उठेल ना तो तवांग सुद्धा 350 वर्षापूर्वी बलिदान केलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा तवंग असेल. ती माती नंगा नाच करून अपवित्र करू नका, ती माती भाळी लावा. त्या मातीतून हजारो हत्तींचं बळ तुम्हाला झुंजायला मिळून जाईल. तेवढी पवित्र माझी माती आहे. सर्वस्व आहे आपल्या महाराष्ट्राचं, हे समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराज अशा दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचे विचार, आणि मी नेहमी सांगतो की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, शिवाजी महाराज तुम्हा आम्हाला सर्वोत्तम उपाय आहे. शिवाजी महाराज तुमचा आमचा जगण्याचा महामंत्र आहे. जर तुम्हाला बिझनेसमध्ये मोठे व्हायचं आहे ना तर शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. का? शिवाजी महाराज वयाच्या 50 वर्षामध्ये शेकडो गडकोड बांधतात. शिवाजी महाराज वयाच्या 50 वर्षामध्ये शेकडो गडकोड बांधतात, पण आम्ही शिवभक्त म्हणणाऱ्या तरुणांना वयाच्या 50 वर्षामध्ये घरची भिंत सुद्धा चढवता येत नाही. शिवाजी महाराजांचा विचार घ्या की कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी शेकडो गडकोड बांधले असते. अहो आमची पोरं 80 मार्काच्या एखाद्या 10वीच्या पेपरामध्ये किंवा 12वीच्या पेपरामध्ये जर नापास झालं तर आमची पोरं आत्महत्या करतात. का? 80 मार्काच्या पेपरमध्ये नापास झालो म्हणून. 10वीच्या 80 मार्काच्या पेपरमध्ये नापास झालो, कर आत्महत्या. 12वीच्या पेपरमध्ये नापास झालो, कर आत्महत्या. आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय, त्या शिवाजी महाराजांनी संकटाला घेऊन रडण्यापेक्षा संकटाशी लढण्यात पुरुषांना शिकवण शिवाजी महाराजांनी दिले. आम्ही 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नापास झालो तर आत्महत्या करतोय. 80,000चं सैन्य घेऊन अफजल खान स्वराज्यावर चालू आला होता. आमच्याकडे सैन्य किती होतं? हातावरच्या बोटावर मोजण्या इतपत. पण हातावरच्या बोटावर मोजण्या इतपत सैन्य असताना शिवाजी महाराजांनी युक्ती लढवली, शिवाजी महाराजांनी मानस शासन लढवलं, आणि 80,000चं सैन्य घेऊन आलेला अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी प्रत्यक्ष भेटीच्या वेळेला हातावरच्या बोटावर मोजण्या इतपत सैन्य घेऊन आला होता. आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला आणि तुम्हाला आम्हाला शिकवण दिली की शत्रूला घेऊन रडत बसण्यापेक्षा शत्रूशी लढण्यात पुरुषार्थ आहे. हे शिवाजी महाराजांचे विचार आपण घेतले. हिरोजी इंदुलकर नावाचा आमचा एक बांधकाम प्रमुख होता. त्यावेळच्या काळातले आत्ताच्या काळातलं सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्यावेळच्या काळातले इंजिनियर हिरोजी इंदुलकर नावाचा आमचा एक बांधकाम प्रमुख होता. आणि रायगड बांधण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी हिरोजींच्याकडे दिली होती. हिरोजींना सांगितलं होतं, हिरोजी तुम्ही रायगड बांधता ना, आणि हिरोजींच्याकडे ती जबाबदारी सोपवली आणि शिवाजी महाराज मोहिमेला निघाले. हिरोजींनी रायगड निम्म्यापर्यंत बांधत आणला आणि अचानक पैसा संपला. हिरोजींना काय करावं कळेना. तेव्हा हिरोजींनी अद्भुत कार्य केलं. स्वतःची जमीन, शेती, वाडी सगळं विकलं आणि आपल्या म्हाताऱ्या बायकोला घेऊन येऊन रायगडावर येऊन झोपडी बांधून राहू लागला आणि आलेल्या पैशातून उभा राजधानीचा गड बांधून काढला. शिवाजी महाराज मोहिमेवर परत आले आणि शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना विचारलं, हिरोजी राजधानीसारखा गड तुम्ही बांधला आणि नुसता बांधला नाही तर शेती, जमीन, वाडा सगळं विकून आपल्या म्हाताऱ्या बायकोला घेऊन रायगडावरून झोपडी बांधून तो राजधानीसारखा गड बांधलाय. हिरोजी सांगा तुम्हाला काय हवंय? तेव्हा हिरोजी नम्रपणे म्हणाले, राजे अवघं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलंय, आणखी आम्हाला काय पाहिजे? पण राजे म्हणतायत, नाही हिरोजी तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. तेव्हा हिरोजी नम्रपणे म्हणतायत, राजे जर तुम्ही देणारच आहात तर एक मागतो. राजे आपण रायगडावर एक जगदीश्वराचं मंदिर उभारलंय, त्या जगदीश्वराच्या फक्त एका पायरीवर माझं नाव करायची अनुमती द्या. अहो पाटील नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, सातवा वेतन नाही मागितला, आमदारकी नाही मागितली, खासदारकी नाही मागितली, मागून मागायचं
हिरोजी नम्रपणे उत्तर देत आहेत, राजे ज्या ज्या वेळा तुम्ही रायगडावर असाल त्या त्या वेळा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, ज्या ज्या वेळा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्या त्या वेळा तुमची पावलं त्या पायरीवर पडत जातील आणि राजे त्यातीलच एका पायरीवर जर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पायाची पायधूळ माझ्या नावावरनं माझ्या मस्तकावर सतत धुळीचा अभिषेक केल्याचा भास होत राहील राजे. एवढं भाग्य माझ्या पदरात टाका, बस मला दुसरं काही नको. आज ही रायगडावर गेला तर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळ आज ही ती पायरी तुम्हाला बघायला मिळेल. त्या पायरीवर लिहिलंय, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. त्या हिरोजी इंदुलकरांची ही निष्ठा आहे, समर्पण आहे. आज माझ्या महाराष्ट्रामध्ये 2 निष्ठेच्या पायऱ्या उरलेत बघा, 2 निष्ठेच्या पायऱ्या उरलेत. पहिली पायरी ती पांडुरंगाच्या दरबारामध्ये, ती म्हणजे पुंडलिक पायरी, आणि दुसरी पायरी राहिली ती फक्त राजधानीवर.